निलेश चव्हाणच्या अटकेची इनसाइड स्टोरी माझाच्या हाती। निलेश चव्हाण त्याच्या मैत्रिणीचा फोन वापरत होता। या मैत्रिणीच्या मोबाईलवरून संशयित व्यक्तीला फोन आला। या मैत्रिणीमुळेच निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात। निलेश चव्हाणच्या कर्वेनगरच्या घरी पोलिसांकडून 1.5 तास तपासाचा भाग म्हणून पोलीस निलेश चव्हाणचे कॉल रेकॉर्ड्स तपासणार। निलेश चव्हाणला सोबत घेऊन पिंपरी चिंचवड पोलिसांची त्याच्या घरी झाडाझडती। वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्माचा मोबाईल जप्त, तर निलेश चव्हाणची परवानाधारक बंदूक आणि पासपोर्टही जप्त। वैष्णवीच्या बाळाचा ताबा आजी स्वाती कसपटेंकडे देण्याचा निर्णय। बाळावर चांगले संस्कार होण्यासाठी हीच योग्य व्यक्ती असल्याची बालकल्याण समितीची माहिती। वैष्णवी हगवण्याच्या लग्नात रुखवतासाठी 1,50,000 रुपयांचा खर्च। वैष्णवीच्या वडिलांची अंजली दमानी यांना माहिती। शशांक हगवण्याच्या मामीनंच तयार केला होता 1.5 लाखांचा रुखवत। वैष्णवी हगवणे प्रकरणात सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील यांना 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। दोघांचीही एकत्र चौकशी करण्यासाठी 3 दिवसांची पोलीस कोठडी वाढवली। पुण्यातील भावे हायस्कूलजवळ एमपीएससीच्या 12 विद्यार्थ्यांना कारनं उडवलं। अपघातात 3 जण गंभीर जखमी तर 9 जण किरकोळ जखमी। मद्यप्राशन करून चालक कार चालवत असल्याची माहिती। कार चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं। एमपीएससी करणाऱ्या विद्यार्थ्यांना उडवणाऱ्या मद्यपी चालक जयराम मुळेला आज न्यायालयात हजर करण्यात येणार। पुणे पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पुण्यातील सदाशिव पेठेतील अपघाताप्रकरणी कार चालकासह कार मालकाला सुद्धा अटक। दिगंबर माधव शिंदे असं कार मालकाचं नाव। पुण्यातील सदाशिव पेठेमधील कार अपघात प्रकरणात जे विद्यार्थी जखमी झाले त्यांना पेपरसाठी अजून एक संधी मिळावी। सुप्रिया सुळेंची मागणी। शासनानं या सर्व विद्यार्थ्यांचा खर्च करावा। सुप्रिया सुळेंची एक्सपोस्ट। सिंहस्थ कुंभमेळ्याबाबत आज नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडणार। 13 आखाड्यांचे प्रत्येकी 2 महंत उपस्थित राहतील। मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्याकडून घेतला कुंभमेळ्याच्या कामाचा आढावा। आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली कुंभमेळा आढावा बैठक पार पडतेय। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीसाठी वैष्णव आखाड्यांचे महंत नाशिकमध्ये। साधू महंतांच्या उपस्थितीत गोदा आरती संपन्न। आजपासून एलपीजी सिलेंडरच्या किमतीत घट। 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडर 24 रुपयांनी स्वस्त झालाय। रेस्टॉरंट्स, हॉटेल्स आणि ढाबे चालकांना दिलासा। बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी झाली। किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज। पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाऊस। 2 दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाची आज पुन्हा हजेरी। आज पुणे शहराला ऑरेंज अलर्ट असल्याचा हवामान विभागाचा इशारा। तळ कोकणात मान्सूनमुळे शेती पिकांना फटका। भुईमूग, कलिंगड, कोकम, आंबा, काजू या पिकांचं मोठं नुकसान। रायगडमध्ये आजपासून खोल समुद्रातील मासेमारीवर 2 महिन्यांसाठी बंदी। 31 जुलैपर्यंत बंदी कायम। माशांच्या प्रजनन काळात त्यांचे संख्या वाढीचं प्रमाण अबाधित ठेवण्यासाठी मत्स्यबंदीचा निर्णय। बार्शीतील साकत गावात शेतात पाणी शिरल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान। पंचनामे करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना नीलकंठा नदीच्या गुडघाभर पाण्यातून काढावी लागली वाट। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या रेकॉर्ड ब्रेक पावसामुळे उमराणी बंधारा ओव्हरफ्लो। या बंधाऱ्यामुळे संपूर्ण जिल्ह्याची तहान भागणार असून 20 एकर क्षेत्राला देखील सिंचनाचा फायदा होईल। बीडमध्ये पावसाने उसंत घेतली आहे। शेतकऱ्यांची बी बियाणं खरेदी करण्यासाठी लगबग। बऱ्याच वर्षांनंतर मृग नक्षत्रात होणार खरीपाचा पेरा। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित। आल्हाददायक वातावरण, दाट धुकं आणि धबधब्याचं नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी। मुंबईत अतिरिक्त शिक्षकांचं 12 जूनला उपोषण। पगारबंदीचे आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांनी दिली उपोषणाची हाक। राज्यात ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत असलेल्या 11वीच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात येणार। 11वीच्या विद्यार्थ्यांचे इन हाऊस कोट्यातील प्रवेश पूर्वीच्याच पद्धतीने होतील। देशात कोरोनाचे रुग्ण 3,000वर। कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली। गेल्या 24 तासात 4 जणांचा मृत्यू झाल्याची केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती। ठाणेकरांवरील कोरोनाचं संकट वाढलं। दिवसभरात 9 नव्या कोरोना रुग्णांची नोंद। सध्या ठाण्यात कोरोनाचे एकूण 103 रुग्ण। नायगावच्या रहिवाशाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची शक्यता। वसई विरारमध्ये चिंता वाढली। विनीत विजय किणी असं मृत झालेल्या व्यक्तीचं नाव।
शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पुण्यातील 100 मनसे पदाधिकाऱ्यांचा प्रवेश. शरद पवार यांच्या मोदी बागेतील कार्यालयात हे पक्षप्रवेश सोहळे संपन्न झाले. पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त झालेत. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील ठेवले बंद. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार. वैद्यकीय गरज असलेल्या नागरिकांची देखील अडवणूक. मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी फुटली. लाखो लिटर पाण्याची नासाडी. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता. पश्चिम रेल्वेच्या 162 लोकल फेऱ्या रद्द. कांदिवली आणि बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेचं काम करण्यासाठी 36 तासांचा विशेष पॉवर ब्लॉक. रविवारी मध्यरात्री 1 पर्यंत हा ब्लॉक असेल. मध्य रेल्वेवर आज सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर मेगा ब्लॉक. दुपारी 3:55 विविध अभियांत्रिकी कामांकरिता ब्लॉक. दख्खनची राणी म्हणजेच डेक्कन क्वीन झाली 95 वर्षांची. दरवर्षीप्रमाणे यंदाही ट्रेनमध्ये जंगी सेलिब्रेशन. पुणे रेल्वे स्थानकावर केक कापून वाढदिवस साजरा. पुणेकरांचा पीएमपीएल प्रवास आजपासून महागला. 1 ते 5 किलोमीटर अंतरासाठी आता 10 रुपये मोजावे लागतील. तर दैनिक आणि मासिक पास दरातही वाढ झाली आहे. आजपासून नव्या दरांची अंमलबजावणी. मुंबईत आजपासून मीटर रिकॅलिब्रेशन नसलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर दंडात्मक कारवाई होणार आहे. प्रतिदिवस 50 रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याची आरटीओची माहिती. सिंधुदुर्ग विमानतळावरून येत्या 11 जूनपासून फ्लाय 91 या कंपनीची हैदराबाद ते बंगळुरू विमानसेवा सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना लवकरच विमानसेवेचा लाभ घेता येईल. पुण्यातील काही भागांमध्ये मॅरेथॉनमुळे नागरिक त्रस्त. मॅरेथॉनसाठी मुख्य रस्ते देखील बंद ठेवले. पुणे पोलिसांचा मनमानी कारभार. वैद्यकीय गरज असलेल्या नागरिकांची देखील अडवणूक. एकनाथ स्वाभिमानी शिक्षक संघाच्या वतीनं कोल्हापुरात पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षकांचा मेळावा. या मेळाव्याच्या माध्यमातून शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी शिक्षक मतदारसंघातून निवडणुकीची तयारी सुरू केली. वाशिमच्या काजळेश्वर गावात 20 वर्षीय मतिमंद तरुणीचा नग्न अवस्थेत मृतदेह आढळल्यानं खळबळ. तरुणीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आल्याचं समोर. हत्येप्रकरणी 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. भंडाऱ्याच्या सिहोऱ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार. आरोपीला पोलिसांनी केली अटक. बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार करण्यात आले अत्याचार. मंगेश रहांगडेला पोलिसांकडून अटक. बीएमडब्ल्यू कारमध्ये फिरून दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या चोरट्यांचा प्रयत्न फसला. 5 चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर 17,35,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त. लॉरेन्स बिश्नोई गँगच्या मेंबरला यवतमाळ पोलिसांकडून अटक. भूपेंद्र सिंग उर्फ रघु उर्फ भिंडा असं अटक करण्यात आलेल्याचं नाव. मुंबईच्या बोरिवली पश्चिमेत इमारतीमधील कार पार्किंगची लिफ्ट कोसळली. एका मजुराचा यात मृत्यू झाला तर एक मजूर गंभीर जखमी. कार पार्किंगच्या लिफ्टचं काम सुरू असताना घडला अपघात. परळीच्या वैद्यनाथ मंदिर परिसरात नवीन दर्शन मंडपात शिजवले मांसाहारी अन्न. शिवसेना तालुका प्रमुख आणि भाजप पदाधिकाऱ्यांनी काढले व्हिडिओज. घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त.